घरचे सांगतात. आताच्या मी सांगतो नाही, पूर्वीच्या सांगतो. आताच्या नाही, आताच्या वारकेला नाही देखील ते मिळेल. भोग सुखाची सोय राजाला मिळणार ते महाराजाला मिळाले. आताच सांगणार नाही काय अवस्था होती त्यांची. धनाची जाते वारकरी घरला आल्यानंतर पत्नीला विचारले काही आहे का घरामध्ये, काहीच नाही म्हणून सांगितले. आता काय खावा वारकरी. पत्नीने सांगितले फक्त गव्हाचं बी आहे आपल्या घरामध्ये. त्याने म्हणे गव्हाचं बी ठेवलेलं दळून वारकरीला पोळ्या करून घालून. पत्नी बी तशीच होती. गहू दळून वारकरीला पोळ्या करून घातली जेवणाकडे. बीज दळनिया बीज दळनिया आराधना म्हणजे तळून काय महाराज स्वयंपाक केलेली आहे. दळलेले भाजलेले बी एखादी फिरता येईल का? फिरता बी नाही येऊ शकत, उगवतच नाही. स्वयंपाक केलेली आहे, त्यांच्या पत्नीनं वारकऱ्याला जीव घातलेली आहे. कार्तिकीची वारी आहे बाबा, पंढरपूरची वारी. त्यांच्या वडिलांनी सांगितलं धना आता तुमची वारी आली म्हणले कार्तिकची. होय बाबा वारी आहे, वर्षाचा नियम आहे आपला वारीचा जाण्याचा. मग आता तुम्ही असं करा गहू पेरून जावा म्हणजे वडिलाला माहित नाहीये गव्हाचं बी दळून स्वयंपाक केले. गहू पेरून पंढरपूरला जावा म्हणून. पेराव खरं पण तो बीच नाही घरामध्ये. धनाजीने सांगितलं बरं बाबा म्हणले त्यांनी. वडील बाहेर गेला असताना हडपी घेतली पंढरपूरला निघून गेले. आता ह्यांनी बाहेर पडल्या बरोबर जगाच्या मला भगवान पंढराला चिंता उत्पन्न झाली, धनाजीला त्रास होईल म्हणून लगेच धनाजीच्याच वेशाने घरला आला बाबा. यांनी घरला आल्यावर वडील गाव फिरून आलेले आहे. धना शेत आज पेरा उद्या जाऊ आपण. बरं बाबा म्हणले यांनी. देवच आलेला होता महाराज धनाच्या विषयात. पहिलं सोडलेलं खांद्यावर काय चुकून घेऊन टिपण वगैरे घेतली, पहिले लावलेली गेली शेतामध्ये पेराय चालू केला बाबा. 6 एकर पेरली. 6 एकर पेरणं घेऊन 4-5 वाजता तर बैल सगळं टिप्पण सगळं घेऊन चुप्पण घेऊन आला बाबा. धना झालं का म्हणले पेरणं वडिलांनी. झालं बाबा पेरणं म्हणले. अरे 6 एकर जमीन झाली. हो 6 एकर पेरलं जमीन.
रासणी वगैरे रासणी बी झाली, देव चालला होता तिथे काय होता. मग आता जा उद्या सकाळी पंढरपूर, रात्रीची रात राहिला हे बाबा, सकाळी जात. त्या धनाच्या पत्नीलाही काही कळा नाही, मला देवाला मग काही कळालं. निघून गेला पंढरपूरला. धनाजी अगोदरच गेले होते पंढरपूरला. पंढरपूरची वारी करून यायला चालत जाऊन 15-20 दिवस लागले त्यांना. चालत जायचं चालत द्यायचं. आता पंढरपूरच्या वेळेला सकाळी चाललं आणि अजून लगेच सकाळी करणार होता. काय एसटी जायचं, एसटी चालत जावं लागत होतं मला. वाटेमध्ये गावच्या जवळ आल्यावर लोकांनी विचारलं, धना महाराज काय पेरलात म्हणून शेतामध्ये? काय झालं बाबा? काय महाराज काय नाही. ते लोक एक बोलतात महाराज, अहो शेतामध्ये तुमच्या भोपळ्याचं रोपट वागलं बापले म्हणजे भोपळ्याचं. म्हणले मी पेरलोच नाही शेत, तर भोपळ्याचं रोपट कुठून वापलं? हाडपे ठेवून शेताकडे गेलं तर 4 कोणते मोड लागले महाराज भाऊ दुधियाचं भोपळ्याचे. काय उगवण म्हणतात त्या भोपळ्याची यालाची. काय महाराज काय टवटवीत मोडते. धनाजी वृक्षाखाली एक बसले, कोण केलं असेल? पांडुरंगानंच केले म्हणते. काही म्हणले नेतात विचार. वडिलांनी शेतामध्ये जाऊन बघितले, धना काय पेरलास रे बाबा हे म्हणे. काय खातील आता लेकर? वडिलाला चिंता. मला येल जेव्हा मातला म्हणतात येल, आता काय येल हो ते भोपळ्या. बघा महाराज लोक काही कमी बोलतात का महाराज. महाराज भोपळे जेव्हा लागले म्हणला ती भाजीची हो अशी लांब. काय धना महाराजच्या शेतामध्ये भोपळे लागल्यात म्हणजे भाजीला घेऊन घेऊन येतो म्हणजे दोघंच असे शेळक्यासारखे पाय लांब करून बसले. लई मारत होतो लहानपणी मला शाळा जाताना. आता असं का झालं? मग ते महाराजाची त्याला अजून किंमतच नाही. मी कीर्तन बिकडला मारलो तेव्हा मारलं बाबा, मला काही येईना. महाराज कीर्तन केलं तसं म्हणते का? असं का झालं? काय सांगत होतो? भोपळे. हा भोपळे. महाराजच्या शेतामध्ये भोपळे घेऊन 4-5 जण गेले महाराज शेतामध्ये. भोपळे जवळ आणि ते भाजीचे लांब भोपळे. त्यांच्या पत्नीला सांगितली भाजी चांगली करा म्हणजे घरनं. त्यांच्या पत्नी प्रत्येकाच्या पत्नीनं भाजी जवळ केली म्हणजे त्याला मसाला वगैरे चटणी वगैरे घालून जेवाय बसेल तर काय महाराज कडू झर भाजी हो. अरे 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 धना महाराजांनी दूध घेतले, भोपळे पेरले ते पेरले, पण कडू भोपळे पेरून ठेवले की कोण चालेल आता भोपळे आणायला तिथे भाजी जातील का? कडू भोपळे आहेत म्हणजे किती भोपळे लागले महाराज, किती ते गेगिनीत होते. सुतार गेला बोलूत मागणे, ओ धना महाराज बोलूत हा हे घेऊन जाऊ तुम्ही भोपळे. आता काय करते त्याला? काय करा मग लेकरं तर खेळतील म्हणून तोडलं त्यानं. असे 5-6 भोपळे घेऊन आला बावडून करतो. त्यांच्या पत्नीने विचारले याला कशाला हेंडगायला आणतात? काय करा त्यांच्या शेतामध्ये रबी बी नाही, गहू बी नाही, हरभरा बी नाही, व लेकर तर खेळतील म्हणून महाराज लेकर त्याला सारा दावे बांधून वडायला सुरुवात केले. असा तुला